Good morning. ठीक है. Then next types of special types of integration. So integrations of the types. ठीक है. स्पेशल टाइप्स आपण बघतोय की या टाइपचा जर इंटिग्रेशनचा क्वेश्चन आला तर आपण कुठल्या पद्धतीने सॉल्व करणार. ठीक आहे. So integrations of the type integrations 1 upon a sin square x plus b किंवा 1 upon a cos square x plus b किंवा दोन्ही पण आहे डिनॉमिनेटर मध्ये इंटिग्रेशन 1 upon a sin square x plus b cos square x plus c dx. ठीक आहे. सो या टाइपचा जर क्वेश्चंस आला तर मग त्याला कसे सॉल्व करणार. सो दिस टाइप्स ऑफ इंटिग्रेशन सॉल्व बाय यूजिंग फॉलोइंग काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आपल्याला फॉलो करावे लागतील. स्पेशल टाइपचे इंटिग्रेशन जेवढे पण आपण क्वेश्चन बघतोय त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप्स नुसार सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. सो स्टेप फर्स्ट स्टेप डिवाइड न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर बाय sin square x और cos square x. ठीक है. So what is your first steps? Divide numerator and denominator by sin square x किंवा cos square x. या टाइपचा क्वेश्चन आला की सरळ सूत्र न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशा डिवाइड करणार तुम्ही sin square x किंवा cos square x. Then what is the step second? In denominator ठीक है. इन डिनोमिनेटर रिप्लेस sec square x. जर डिनोमिनेटर मध्ये sec square x असेल ठीक आहे तुम्ही sin square x आणि cos square x डिवाइड करताय तर 1 upon sin square x काय होणार आहे cos square x आणि 1 upon cos square x काय होणार आहे sec square x. इन डिनोमिनेटर ठीक है. इन डिनोमिनेटर जर sin square x sec square x असेल किंवा cos square x असेल cos square x. So replace by sec square x चा बेसिक फॉर्म्युला यूज करायचा 1 plus tan square x आणि cos square x असेल तर 1 plus cot square x. ठीक आहे. रिप्लेस करायचे जर डिनॉमिनेटर मध्ये इन डिनॉमिनेटर रिप्लेस sec square x is equal to 1 plus tan square x आणि cos square x is equal to 1 plus cot square x. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेप 3 ठीक आहे. आता याच्यामध्ये सबस्टिट्यूशन्स मेथड सुद्धा आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सबस्टिट्यूशन्स मेथड सुद्धा आहे. स्टेप 3 आहे पुट tan x is equal to t किंवा cot x is equal to जर cot असेल तर cot x ला t पुट करायचं किंवा tan x ला काय पुट करायचं t पुट करायचं. ठीक आहे. देन स्टेप 4 क्वेश्चन रिड्यूस म्हणजे सबस्टिट्यूशन्स मेथड यूज केल्यानंतर तुमचा क्वेश्चन काय होणार आहे क्वेश्चन रिड्यूस इन द फॉर्म ऑफ इंटिग्रेशन 1 upon quadratic equation. So इथे t म्हणजे at square plus bt plus c dt. या फॉर्मेट मध्ये क्वेश्चन करतो. स्टेप 4 मध्ये क्वेश्चन रिड्यूस इन द फॉर्म ऑफ इंटिग्रेशन 1 upon at square plus bt plus c dx. आणि याच्या समोर हा फॉर्मेट आलाय तर या फॉर्मेटचे क्वेश्चन्स आपण आधीच्या लेक्चर्स मध्ये बघितले आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितले. पुन्हा याच्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. व्हॉट इज द स्टेप्स ऑफ दॅट टाइप्स ऑफ इंटिग्रेशन्स. मेक द कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर युनिटी देन हाफ ऑफ x कोएफिशिएंट चा स्क्वेअर प्लस माइनस. ठीक है. then apply the suitable formula and evaluate the integrations. ठीक है. Step 5 question reduced in the form of you must in the special types of integration. Step 5 apply suitable formula to solving by special types of integrations. And apply the suitable formula and evaluate the integration. ठीक है.
म्हणजे या टाइपचा जर क्वेश्चन आलाय तर पहिल्या तीन स्टेप यूज करून व्हॉट द फर्स्ट स्टेप न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर डिवाइड बाय sin स्क्वेअर x किंवा cos स्क्वेअर x जर डिनॉमिनेटर मध्ये sec स्क्वेअर x असेल तर याला रिप्लेस करायचे 1 tan स्क्वेअर x आणि जर cosec स्क्वेअर x असेल डिनॉमिनेटर मध्ये तर त्याला रिप्लेस करणार 1 cot स्क्वेअर x ठीक आहे आणि मग स्टेप 3 आहे सबस्टिट्यूशन मेथड पण येणार जर त्याला t पुट केलं तर त्या dx dt करण्यासाठी त्याला काय करावं लागेल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे sec स्क्वेअर x dx इज इक्वल टू dt ठीक आहे आणि cot x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस इकडे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x जर केलं तर cosec स्क्वेअर x dx इज इक्वल टू काय मायनस dt ठीक आहे हे सुद्धा आहे कारण सबस्टिट्यूशन मेथड जर यूज करताय तर x ची करताय तर dx dt करावा ठीक आहे आणि स्टेप 4 मग तुमचा क्वेश्चन सबस्टिट्यूशन मेथड यूज केल्यानंतर तुमचा क्वेश्चन कन्वर्ट होतोय क्वेश्चन रिड्यूस इन द फॉर्म ऑफ स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशन जे आपण आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं इंटिग्रेशन 1/40 इक्वेशन पुन्हा याच्या स्टेप्स येतील ठीक आहे आणि देन मग आपल्या सुटेबल फॉर्म्युला आहे इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन ठीक आहे या पद्धतीने आपण या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो सो एकदा स्टेप लिहून घ्या आपण एक्झॅक्टली क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं हे बघू पॉज द व्हिडिओ टू रीड आउट ठीक आहे मग आपण फॉर एक्झाम्पल बघूया एक्झॅक्टली आपण या टाइपचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे ठीक आहे स्टेप्स तर आपल्याला माहिती आहे पण मग एक्झॅक्टली स्टेप्स कशा फॉलो करायच्या एक्झॅक्टली क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचे ठीक आहे सो फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन 1/1 + 3 sin स्क्वेअर x ठीक आहे तोच फॉर्मॅट आहे 1/sin स्क्वेअर x किंवा cos स्क्वेअर x किंवा sin स्क्वेअर x आणि cos स्क्वेअर x दोन्ही ठीक आहे सो सगळ्यात पहिले I दिलं द इंटिग्रेशन सो व्हॉट इज युअर फर्स्ट स्टेप्स ठीक आहे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवाइड बाय sin स्क्वेअर x किंवा cos स्क्वेअर x sin स्क्वेअर x ने करा किंवा cos स्क्वेअर x ने डिवाइड करा ठीक आहे कशाने केलं तरी चालेल ठीक आहे आता मी cos स्क्वेअर x ने डिवाइड करतोय सो डिवाइड न्यूमरेटर एंड डिनॉमिनेटर बाय cos स्क्वेअर x sin ने केलं तरी चालतंय cos स्क्वेअर x ने केलं तरी चालेल ठीक आहे काय अडचण नाही ठीक आहे पण cos स्क्वेअर x ने sin स्क्वेअर करून cos स्क्वेअर tan x ने कॅल्क्युलेशन कमी होईल मी cos स्क्वेअर x ठीक आहे सो काय इंटिग्रेशन 1/cos स्क्वेअर x आपण आता इथे ऍडिशन मध्ये डिनॉमिनेटर काय होईल डिवाइड cos स्क्वेअर x सेपरेट होईल 1/cos स्क्वेअर x प्लस 3 sin स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x dx ठीक आहे आता इकडे लक्ष द्या इंटिग्रेशन 1/cos स्क्वेअर x 1/cos x sec x तो इथे काय लिहिता येईल न्यूमरेटरला sec स्क्वेअर x अपॉन 1/cos स्क्वेअर x बेसिक फॉर्म्युला sec स्क्वेअर x प्लस 3 sin स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x काय sin थीटा cos थीटा tan थीटा हे काय tan so that is your first steps then what is the next steps in a numerator in denominator जर डिनॉमिनेटर मध्ये sec स्क्वेअर x असेल किंवा cos स्क्वेअर असेल तर sec स्क्वेअर x ने रिप्लेस करायचं 1 tan स्क्वेअर x आणि cosec स्क्वेअर x ने रिप्लेस करायचे 1 cot स्क्वेअर x ठीक आहे मग sec स्क्वेअर x आहे त्या sec स्क्वेअर x ने रिप्लेस करावं लागेल आपल्याला नेक्स्ट स्टेप्स मध्ये इंटिग्रेशन sec स्क्वेअर x ना डिनॉमिनेटर मध्ये रिप्लेस करायचं फक्त न्यूमरेटर मध्ये नाही सो या sec स्क्वेअर x ला 1 tan स्क्वेअर x प्लस हे 3 tan स्क्वेअर x असेल ठीक आहे या sec स्क्वेअर x ने रिप्लेस केलं 1 tan स्क्वेअर x ठीक आहे सो काय ना इंटिग्रेशन sec स्क्वेअर x अपॉन 1 tan स्क्वेअर x प्लस 3 tan स्क्वेअर x किती tan स्क्वेअर x 4 tan स्क्वेअर x dx झाली तुमची स्टेप सेकंड देन व्हाट इज द स्टेप थर्ड सबस्टिट्यूशन मेथड ती सुद्धा आपण बघितली म्हणजे या मेथड मध्ये सबस्टिट्यूशन मेथड पण येणार आहे काय पुट tan x आहे इथं म्हणून tan x ने काय पुट करणार t जर मी tan x ने t पुट करलं तर dx ने dt करण्यासाठी याचा काय करावं लागेल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x sec स्क्वेअर x इज इक्वल टू dt अपॉन dx सो sec स्क्वेअर x dx इज इक्वल टू काय ना dt जे अवेलेबल आहे dx सोबत भेटेल
म्हणजे sec square dx ला पण करू शकतो dt आणि तिथे tan x दिसेल तर सो काय येणार I is equal to integration 1 upon 1 plus 4 tan x ला जागेवर t आहे तर इथे tan square इथे काय येईल t square dt काय केले तुमचा क्वेश्चन स्टेप 3 नंतर कन्वर्ट होतोय 1 अपॉन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स देन हाऊ टू सॉल्व 1 अपॉन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स त्याचे सुद्धा स्टेप्स ठीक आहे मेक द कोएफिशिएंट ऑफ x कोएफिशिएंट देन add and subtract the square of half of x coefficients then apply the suitable formula ठीक आहे मग आता याला त्या स्टेप्स ची समोर तुम्हाला सॉल्व करावं लागेल सो I is equal to make the coefficient of x coefficient तर 4 आहे सो 4 इथं मला कॉमन काढावं लागेल डिनॉमिनेटर मधून निघतोय म्हणून डिवाइड मध्ये 1/4 इंटिग्रेशन 1 अपॉन या 1 मधून 4 कॉमन निघतो का नाही मग ते डिवाइड होईल 1/4 प्लस हा 4 बाहेर गेला इथे काय होईल t स्क्वेअर dt ठीक आहे सो काय 1/4 इंटिग्रेशन t चा स्क्वेअर आहे तर इथे आपल्याला कॉन्स्टंटचा सुद्धा स्क्वेअर पाहिजे कारण आपल्याकडे फॉर्म्युला 1/x s सो 1 अपॉन प्लस हे दोन्ही सो t स्क्वेअर आधी लिहू शकतो प्लस या 1/4 ला स्क्वेअर मध्ये 4 कशा 1 चा स्क्वेअर मला दिसतो आणि 4 कशा स्क्वेअर 2 चा सो याला स्क्वेअरच्या टर्म्स मध्ये असं लिहू शकतो 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1/2 सो t म्हणजे झालं x आणि 1/2 म्हणजे झालं a सो आता अप्लाय द सुटेबल फॉर्म्युला इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर काय ना 1/4 ठीक आहे 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर ठीक आहे सो काय 1 अपॉन a म्हणजे 1 अपॉन 1/2 a ची व्हॅल्यू tan इनवर्स x अपॉन a ची व्हॅल्यू 1/2 प्लस 2 2s are 4 so what is remaining 1/2 tan inverse हे 2 काय डिवाइड म्हणजे डिवाइड मध्ये 1 काय मल्टिप्लाय म्हणजे काय twice t upon 1 upon 1 लिहायची गरज आहे का नाही पण इकडे लक्ष द्या कोणती सबस्टिट्यूशन याच्यात 3 नंबरच्या स्टेप्स मध्ये सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करायची दिलेला क्वेश्चन x च्या टर्म्स मध्ये आन्सरला t च्या टर्म्स मध्ये सो सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करताय तर एक स्टेप तुम्हाला माहिती आहे शेवटची लिहावं लागेल जी काय सबस्टिट्यूशन्स व्हॅल्यू पुट केली ती रिटर्न द्यावं लागेल म्हणजे काय 1/2 tan इनवर्स 2 tan x बस हे ना तुमचं फायनल आन्सर सो या पद्धतीने तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करू शकता जर या टाइपचा क्वेश्चन झाला तर या स्टेप्सनी तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करावा लागेल ठीक सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन Then next question integration 1 upon 4 plus 3 cos square x. So त्याच टाइपचा क्वेश्चन आहे 1 upon sin square x असेल किंवा cos square x असेल किंवा दोन्ही असतील sin square x cos square x ठीक आहे सो याच्या स्टेप्स माहिती आपल्याला या टाइपचा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला त्या दिलेल्या स्टेप्स मी सॉल्व करावं लागेल सो व्हॉट इज द स्टेप फर्स्ट न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर डिवाइड बाय sin square x किंवा cos square x कुठलं तरी एकच लक्षात ठेवा sin square x निघालं तर मग sin square x इज फॉर्म्युला cos square x निघालं तर cos square x दोन्ही आणि क्वेश्चन सॉल्व होतो ठीक त्याच्यामुळे एकच कुठलं तरी cos square x डिवाइड करतो मग सगळे क्वेश्चन cos square x लक्षात ठेवा ठीक आहे सो डिवाइड न्यूमरेटर and denominator by cos square x so काय इंटिग्रेशन 1 upon cos square x न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मध्ये ऍडिशन आहे पुन्हा डिनॉमिनेटर काय होईल ऍडिशन मध्ये सेपरेट 4 upon cos square x plus 3 cos square x upon cos square x dx. So integration 1 upon cos square x sec square x upon 4 constant प्लस 1 upon cos square x ला काय लिहिते sec square x plus cos square x cancel 3 dx. So that is your first step. Then what is the next step? In denominator sec square x so replace by denominator मधला replace करायचा काय 4 sec square x ला 4 नु पाय sec square x ला काय लिहिणार 1 plus tan square x plus 3 dx. आता 4
कॉन्स्टंट है ब्रैकेट मध्ये मल्टिप्लाय sec square x upon 4 into 1 4 plus 4 tan square x plus 3 dx. ठीक है. So हे 4 plus 3 किती येणार 7. ठीक है. So sec square x upon 4 tan square x आणि 4 plus 3 7 dx. Then substitution मेथड is step 3 2 आणि step पार्ट पाहिजे काय आहे tan x is equal to d. जर tan x साठी इक्वल केलं तर dx साठी किती करण्यासाठी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x हे ठरलेले आहे. डायरेक्टली तो sec square dx मध्ये काय येते dt. sec square dx is equal to dt. ठीक आहे. मग काय ना इंटिग्रेशन 1 upon 4 tan x मध्ये t आहे तर tan x चा स्क्वेअर काय आहे t स्क्वेअर प्लस 7 आणि sec square dx जागेवर तो तुमचा क्वेश्चन कन्वर्ट झाला आहे 1 upon 40 इक्वेशन्स. आता 1 upon 40 इक्वेशन्स स्पेशल टाइप काय टाइप आहे त्या टाइपच्या स्टेप्स नुसार तुम्हाला सॉल्व करायचं. मेक द कोएफिशिएंट ऑफ x to infinity 4 आहे. सो 4 मतलब इंटिग्रेशनच्या 4 कॉमन काढले तो इंटिग्रेशनच्या बाहेर डिनॉमिनेटर मध्ये 1 upon t स्क्वेअर प्लस 7/4 7 मधून कॉमन निघाले म्हणून 7/4. व्हेरिएबलचा स्क्वेअर आहे मला कॉन्स्टंटचा सुद्धा स्क्वेअर पाहिजे. सो 1/4 इंटिग्रेशन 1 upon ठीक आहे t स्क्वेअर प्लस आता 7/4 ला 7 एक्झॅक्ट स्क्वेअर माहिती आहे कशाचा नाही मग त्याला काय लिहिणार √7 आणि 4 कशाचा आहे म्हणून त्याला लिहिणार 2 चा 2 स्क्वेअर. सो या पद्धतीने लिहिणार मी त्याला कॉन्स्टंटचा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल 7 सो हे t झाला x आणि या ब्रॅकेट झाला a. So apply suitable formula integration 1 upon x square plus a square 1 upon a 1 upon √7 upon 2 tan inverse x म्हणजे t upon √7/2 plus c. So 2 to the 4 so 1 upon 2√7 tan inverse हे 2 इकडे काय होईल मल्टिप्लाय वरती जाऊ. So twice t upon √7 plus c. ठीक आहे. पण तुम्ही याच्यामध्ये सबस्टिट्यूशन्स मेथड सुद्धा वापरलेली आहे म्हणून तुम्हाला t ची व्हॅल्यू फायनल रिटर्न द्यावा लागेल 1 upon 2√7 tan इनवर्स काय ना 2 t च्या जागेवर काय करेल tan x upon √7 plus. सो या पद्धतीने तुम्ही आता x चा फायनल करू शकता. क्लियर आहे सगळ्यांना. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. Then next question number 3 1 upon cos square x plus 2 sin square x. आता दोन्ही सुद्धा आहे cos square x पण आहे डिनॉमिनेटर मध्ये आणि sin square x पण. ठीक आहे. सो त्याच टाइपचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. या टाइपचा क्वेश्चन आला व्हॉट इज द फर्स्ट स्टेप डिवाइड न्यूमरेटर एंड डिनॉमिनेटर बाय sin square x किंवा cos square x. ठीक आहे. सो cos square x मी करतो मी सगळे क्वेश्चन. सो cos square x सो इंटिग्रेशन 1 upon cos square x आता डिनॉमिनेटर सुद्धा सेपरेट होईल डिनॉमिनेटरला डिवाइड cos square x upon cos square x plus 2 sin square x upon cos square x dx. So 1 upon cos square x काय येईल sec square x upon cos square x cancel 1 plus 2 sin square x upon cos square x tan square x dx. ठीक है. डायरेक्टली tan square x मिळाला डिनॉमिनेटर मध्ये. व्हाट इज द नेक्स्ट स्टेप sec square x असेल डिनॉमिनेटर मध्ये तर रिप्लेस करायचं tan square x. आता इथे sec square x च नाहीये तर रिप्लेस करायची गरज आहे का नाही म्हणजे सेकंड स्टेप येणारच नाही. डायरेक्टली थर्ड स्टेप पुट tan x is equal to t. जर tan x ला t पुट केलं तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x sec square x dx ला काय लिहू शकतो आपण dt. ठीक आहे. मग काय येणार I is equal to integration 1 upon plus x square dx काय लिहिता येईल dt 1 plus 2 tan x ला t तर tan x चा स्क्वेअर इथे काय आहे t स्क्वेअर dt. ठीक आहे. आता 1 upon 40 इक्वेशन मेक द कोएफिशिएंट ऑफ x to infinity. सो 1/2 2 कांस्टेंट काढले 1 upon 1 मधून कॉमन निघत नाही.
सो 1/2 प्लस टी स्क्वेअर dt. ठीक आहे. मग आता कॉन्स्टंटचा सुद्धा स्क्वेअर पाहिजे. सो 1/2 इंटिग्रेशन 1 अपॉन दोन्ही प्लस आहे, टी स्क्वेअर आधी लिहितोय प्लस प्लस दोन्ही असेल तर मागे पुढे लिहिले तरी काय अडचण नाही. 1/2 ला स्क्वेअर मध्ये लिहायला 1 चा स्क्वेअर काय होतो 1, पण 2 चा स्क्वेअर काय होतो माहित नाही, म्हणजे एक्झॅक्टली स्क्वेअर आहे का नाही, म्हणून त्याला रूट लिहिलं. रूट 2 चा स्क्वेअर टी म्हणजे x आणि ब्रॅकेट मध्ये सो काय येणार आन्सर 1/2. सो व्हॉट इज द इंटिग्रेशन 1 अपॉन x² प्लस a², 1 अपॉन a म्हणजे 1 अपॉन रूट 2 tan इनवर्स x अपॉन a t आहे अपॉन 1 अपॉन रूट 2 प्लस. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. 1 अपॉन या 2 ला काय लिहिता येते रूट 2 इनटू रूट 2 इनटू 1 अपॉन रूट. या 2 ला काय लिहिता येते रूट 2 इनटू रूट 2. सो tan इनवर्स 1 अपॉन रूट 2 वरती काय येईल रूट 2t अपॉन 1 हे मल्टिप्लाय होईल प्लस. सो हे रूट 2 काय झालं कॅन्सल. सो 1 अपॉन रूट 2 tan इनवर्स रूट 2t प्लस. बट याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन्स मेथड यूज केली म्हणून फायनली t ची व्हॅल्यू त्यांना द्यावी लागेल 1 अपॉन रूट 2 tan इनवर्स रूट 2 t च्या जागेवर tan x प्लस. सो दॅट इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता या टाइपचे क्वेश्चन्स. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन.